नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावली आता त्या गुंडांच्या तावडीतून जंगलातून आता बरोबर वाट शोधत शोधत आता एका जंगलातील शेजारीच असलेल्या हॉस्पिटलच्या समोर आलेली असते. आणि समोरच आता विठोबाचे चित्र असलेले कैवारी सेवाभावी ट्रस्ट हॉस्पिटल ही पाटी आता सावली वाचता क्षणी आता सावली विठ्ठलाला हात जोडते. आणि आता ते बघून सावली विचार करत म्हणते की अगदी योग्य ठिकाणी आले मी, आणि माझ्या बाळाला जन्म देण्यासाठी हेच योग्य ठिकाण असल्याचे आता सावली बोलून दाखवते. आणि सावली विचार करत म्हणते की आता मी माझं नवीन जग निर्माण करील आणि मी आता माझ्या बाळाचे नशीब स्वतः घडवीन असा निर्धार आता सावलीने केलेला असतो. आणि पटकन आता सावली त्या जंगला शेजारच्या हॉस्पिटलमध्ये आतमध्ये जाते. आता इकडे अखेर सारंग त्या डिवोर्स पेपरवर सह्या करायला तयार होतो, कारण ते मेसेजमुळे सारंगचा नाविलाज झालेला असतो. आणि अखेर सारंग त्या डिवोर्स पेपरवर सह्या करून ते डिवोर्स पेपरची फाईल आता राजकुमारकडे देतो आणि म्हणतो की सावलीची इच्छा मी पूर्ण केली आणि सह्या केल्या. चंद्रकांतराव म्हणतात की सारंग, अजूनही तू विचार कर, फक्त एका छोट्या मेसेजच्या आधारे तू एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस. चंद्रकांतराव म्हणतात की सावली जर रागावली असेल तर आपण तिची मनधरणी करू, पण चुकीच्या आणि रागाच्या आयुष्यात तू असा निर्णय घेऊ नकोस सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की तिने माझ्या घराचा अपमान केला, मी हे विसरणार नाही. तर राजकुमार म्हणतो, बाबा अहो काय बोलताय तुम्ही, सारंगने जरी सही केली तर अजून डिवोर्स झालेला नाही आहे ना. राजकुमार म्हणतो की हे पेपर मी माझ्याकडे सुरक्षित ठेवीन, जर सावलीचा निर्णय बदलला तर. आणि सारंग म्हणतो की मेसेजमध्ये स्पष्ट लिहिलंय तिला माझं तोंडही बघायचं नाहीये. आणि राजकुमार ती फाईल हातात घेत सारंगकडे बघत विचार करतो की सारंग, सावली आता या घरात कधीच येणार नाही सारंग, त्याची व्यवस्था मी केली. आणि राजकुमार म्हणतो की कधीच मी आता सावलीला या घरी येऊच देणार नाही. आणि लगेच आता मालिकेने एक नवीन टर्निंग पॉईंट घेऊन मालिका आता 8 महिन्यानंतर आता पुढे गेलेली असते. आणि आता मेंदळ्यांच्या घरी सगळे मीडियावाले आलेले असतात आणि तारा आणि सोहमचा आता व्हिडिओ घेत असतात. तारा आता तिची पहिली फिल्म हिट झालेली असते आणि सोहम आणि तारा दोघेही मीडियावाल्यांसमोर एकत्र फोटोशूट करतात. मीडियावाले आता फोटो काढल्यानंतर म्हणतात की वा, दोघांचे अगदी छान फोटो आलेत. आणि सोहम सर, आता तुम्ही बाजूला होतात का, आम्हाला फक्त तारा मॅडमचा फोटो घ्यायचा आहे जवळून. तर सोहमला आता वाईट वाटतं आणि सोहम बाजूला होतो. आणि त्यानंतर आता तारा म्हणते की ऑफकोर्स सोहम बाजूला जातो. मीडियावाले ताराचं फोटोशूट करतात. त्यानंतर आता फोटोशूट होता क्षणी मीडियावाले म्हणतात की आता तारा मॅडम, आम्ही तुम्हाला एक काही प्रश्न विचारणार आहोत. तर तारा म्हणते, विचारा ना. तुमची पहिलीच फिल्म हिट झाली, त्याचं क्रेडिट श्रेय तुम्ही कुणाला द्याल. तर तारा म्हणते ऑफकोर्स मला. पुन्हा आता सोहमला वाईट वाटतं, कारण त्यामध्ये सोहमचा सुद्धा तितकाच वाटा असतो, पण तारा त्याचं क्रेडिट स्वतः घेते. आणि तारा म्हणते, जशी माझी पहिली फिल्म सुपरहिट झाली तशी माझी प्रत्येक फिल्म सुपरहिट करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत आणि याचं क्रेडिट सगळं माझं असल्याचे तारा बोलते. आणि मी जिद्द कायम जिवंत ठेवली म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचल्याचे तारा बोलते. आणि या सगळ्यांचं श्रेय ऑब्व्हियसली माझं असल्याचे तारा बोलताच आता सोहम पूर्णपणे आता कोलमडलेला असतो. इकडे आता तिलोत्तमा गणपती बाप्पाची प्रार्थना करते. नील आता शेजारीच पायरीवर डोळे झाकून बसलेला असतो. तर चंद्रकांतराव पेपर वाचत असतात आणि आता मनोभावे गणपती बाप्पाची प्रार्थना करून तिलोत्तमा नीलकडे येत नीलला प्रसाद देऊ लागते. पण प्रसाद ते नील न घेता क्षणी तिलोत्तमा पुढे जाते आणि चंद्रकांतरावांना प्रसाद देते. आणि तेवढ्यात तिलोत्तमा अमृतासमोर येते. तर अमृता म्हणते की आई, छकुलीचं बारसं कधी करायचं. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की अजून 12 दिवस झाले नाही ना. अमृता म्हणते की मग माझ्या छकुलीला येऊन किती दिवस झाले. तर तिलोत्तमा म्हणते 7 दिवस. तेव्हा हसतच अमृता म्हणते की चालेल, मग 12 दिवस झाले की आपण बारसं करूयात. आणि तेवढ्यात राजकुमार नाश्त्यासाठी येतो. तर तिलोत्तमा राजकुमारला प्रसाद देते आणि म्हणते, ऐक ना, सारंग काल रात्रीपासून घरी आलेला नाही आहे. तर राजकुमार म्हणतो, काय. तर आता राजकुमार म्हणतो, मला एक महत्त्वाची मीटिंग होती, बरं मी सांगतो कोणाला तरी. तिलोत्तमा म्हणते की मीटिंग संपल्यानंतर शोधशील का त्याला. राजकुमार म्हणतो, आई मी गेलो असतो, पण मला दुपारनंतर गॅरेजवर जायचं, गॅरेजचं सुद्धा खूप काम पडलंय. आणि आता चंद्रकांतराव म्हणतात की सारंगला शोधण्याची जबाबदारी तुझी आहे. नील पण कंपनी सांभाळत होता, पण त्याने विरक्ती घेतली आणि सारंगची अवस्था तू बघतो ना राजकुमार, तेव्हा जरा तू मदत कर. राजकुमार म्हणतो, ठीक आहे, पण जर सारंगने कंपनीची जबाबदारी घ्यायला नकार दिला तर लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात, तर काय, मी आहे, तिलोत्तमा आहे. राजकुमारला आता कंपनीची आशा तयार झालेली असते.
राजकुमार म्हणतो तुम्ही तर रिटायरमेंट घेतली, मग लोक काय म्हणतील. तेव्हा आता लोक काय म्हणतील त्याचं काय घेणं देणं नाही आहे असे चंद्रकांतराव बोलतात आणि म्हणतात की लोक काय रिटायरमेंट मागंसुद्धा घेता येते राजकुमार. तिलोत्तमा म्हणते आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार. आणि लगेच राजकुमार आता वेगळाच नंबरवर डायल करून म्हणतो की आमचा सारंग कालपासून घरी नाही आहे, जरा शोधा. तर लगेच आता ते म्हणतात ठीक आहे. तर राजकुमार म्हणतो बरं. तर तिलोत्तमा म्हणते की थँक्यू. तिलोत्तमा जातात. आता इकडे राजकुमार विचार करतो की सगळं काही माझ्या प्लॅनप्रमाणे घडतं आहे आणि सावली आता येऊ शकत नाही. राजकुमार म्हणतो सावलीला मी जसं घराबाहेर काढलं तर तसा सारंगलासुद्धा मी वेडा करून बाहेर काढणार. इकडे नील असा डोळे झाकून पडलाय आणि तिकडे सारंगची तर शुद्ध हरपली. तेव्हा सगळा राजा मीच होणार. आता राजकुमार म्हणतो आत्तापर्यंत तर मी कंपनी घशात घातली असती, पण हा म्हातारा आडवा यायला लागला आहे. राजकुमार विचार करतो की राजकुमार बघतोस काय, लवकरात लवकर या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करायला हवा आणि मग कंपनी बरोबर आपल्या घशात तिलोत्तमा बरोबर देईल असा विचार राजकुमार करतो. आणि तेवढ्यात आता राजकुमार तिथून निघताच अमृता पुढे येत म्हणते की अहो माझं एक काम करता का, बाहेर जाता जाता जर तुम्हाला सावली दिसली तर तुम्ही बोलावताल का. तर राजकुमार होकार देतो. आणि इकडे आता सावली त्याच हॉस्पिटलमध्ये आता तिने कामाला सुरुवात केलेली असते. रिसेप्शनिस्ट होऊन सावली आता तिथे फाईलचं सगळं काही काम करू लागते. तर तेवढ्यात आता तो फाईलचा बॉक्स सावली उचलू लागताच ती सिस्टर म्हणते अगं सावली किती वेळा सांगितलं तुझे दिवस आता जवळ आले, तू जड वस्तू उचलू नको म्हणून. सिस्टर म्हणते या 2-4 दिवसात तुझी कधीही डिलिव्हरी होऊ शकते सावली. आणि तेवढ्यात ती सिस्टर बाहेर जाता क्षणी आता तो सावलीचा पाठलाग करणारा राजकुमारचा गुंड त्या हॉस्पिटलमध्ये येतो. आणि हॉस्पिटलमध्ये येताच ती सिस्टरकडे येत आता तो गुंड म्हणतो की माझ्या हाताला जरा लागलंय. तर सिस्टर म्हणते थांबा थोडंसं ड्रेसिंग करावं लागेल. तो गुंड तिथे बसतो आणि समोर सावली आता त्या फाईल चेक करत असते. तेवढ्या त्या गुंडाची नजर सावलीकडे जाते. हळूच तो गुंड आता खिडकीतून सावलीला बघतो आणि त्या गुंडाला भयानक धक्का बसतो आणि तो घाबरतच म्हणतो सावली आणि इथे. आणि लगेच आता तो गुंड तिथून निघून जातो. आणि आता इकडे तो गुंड बाहेर येतो आणि राजकुमारला फोन लावतो. तर राजकुमार म्हणतो का रे सारंगचा पत्ता सापडला का. तर तो गुंड म्हणतो साहेब सारंग सोडा पण ती सावली सापडली. तर राजकुमार म्हणतो काय ती सावलीच आहे ना, नक्की बघा. तर तो गुंड म्हणतो हो साहेब ती सावलीच आहे. आणि राजकुमार म्हणतो लगेच तिला संपून टाक. तर तो गुंड म्हणतो ते शक्य नाही. राजकुमार म्हणतो का. तो गुंड म्हणतो की कारण ती सावली हॉस्पिटलमध्ये काम करते आणि माझ्या हाताला लागले, मी एकटाच आहे. तो गुंड म्हणतो हॉस्पिटलमध्ये गर्दी आहे, जर मी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर गोंधळ होईल, राडा होईल आणि पोलीस येतील. राजकुमार म्हणतो हे बघ मी माझी काही महत्त्वाची माणसे पाठवतो, पण काहीही करून त्या सावलीला पकडायचं. पण जर ती सावली यावेळेस तुझ्या हातून सटकली तर तुझ्या हाताला पायाला आणि नको तिथे अशा जखमा होतील ना की तू बघतच राहा. इकडे आता सावलीसाठी सारंग वेडा झालेला असतो आणि जिकडे तिकडे सावलीला बघत असतो. तर तेवढ्यात जगन्नाथ सारंगला दिसतो आणि जगन्नाथ आता सारंगकडे येत म्हणतो की काय रे. तर सारंग म्हणतो की मला सावलीला भेटायचं आहे. तर जगन्नाथ म्हणतो की आम्हा सगळ्यांना सावलीला भेटायचं आहे. आणि आता इकडे काम करत असताना हॉस्पिटलमध्ये अचानक सावलीला त्रास होऊ लागतो आणि सावली पोटाला हात लावते. तर सिस्टर पळतच तिथे येत म्हणते की अगं सावली काय होतंय. सावली ओरडतच म्हणते की मला खूप त्रास व्हायला लागला आणि पोटात वेदना होत आहेत. आणि सिस्टर आता सावलीला आतमध्ये वॉर्डच्या रूममध्ये घेऊन जाते आणि लगेच आता सिस्टर डॉक्टरला बोलावते आणि सिस्टर आता ऑपरेशन थिएटरमध्ये आता सावलीला घेऊन जाते. डॉक्टरही येतात आणि एवढ्यात आता सावलीला आतमध्ये घेऊन जाताच तो गुंड पुन्हा खिडकीतून बघतो आणि तो गुंड आता खुश होऊन पुन्हा राजकुमारला फोन लावतो. आणि पटकन आता तो गुंड राजकुमारला फोन लावत म्हणतो की साहेब आपला प्लान आता फत्ते होणार. सावलीला आता कळा सुरू झाल्यात आणि तिला आता डिलिव्हरी रूममध्ये घेऊन गेले. तेव्हा सावली आता कुठेच जाणार नाही. तर राजकुमार म्हणतो मी माझे माणसं पाठवतोय, आपलं काम फत्ते झालंच पाहिजे. राजकुमार म्हणतो सावली मला नाही मिळाली तरी चालेल, पण मला तिचं बाळ पाहिजे. राजकुमार म्हणतो काही जरी झालं तरी ते बाळ माझ्या ताब्यात पाहिजे. राजकुमार म्हणतो कळलं का. आणि राजकुमार फोन ठेवतो. राजकुमार फोन ठेवताच विचार करतो की आता सावली मी तुला आणि तुझ्या बाळाला जगूच देणार नाही. आणि राजकुमार म्हणतो सावली तुझ्या बाळाच्या हातून माझा मृत्यू लिहिलाय, तर त्या बाळाला मी या जगात जीव देणार नाही आणि त्याचा मृत्यू माझ्या हातात असणार आहे. सावली मी माझा बदला पूर्ण करणार असा आता विचार राजकुमार करतो. आणि इकडे आता सावलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाताच आता सावलीला
कळा सुरू होतात आणि डॉक्टर सावलीची डिलिव्हरी करतात. सावलीला त्रास होतो आणि सावली ओरडते. तर तेवढ्यात डॉक्टर आता सावलीच्या बाळाला घेऊन येतात आणि म्हणतात की सावली तू आई झाली आणि तुला 2 बाळं झाली. आणि सावली ती 2 बाळं आपल्या हातात घेते आणि सावलीला खूप आनंद होतो. पण त्याच वेळेस आता व्हॅनमधून काही राजकुमारची माणसं त्या हॉस्पिटलसमोर रात्री येतात आणि त्याच वेळेस ते गुंड तिथे येताच आता सावली त्या गुंडांना बघते आणि ओळखते आणि पटकन त्या हॉस्पिटलमधून सावली पळ काढते आणि त्या जंगलातून जात असताना तेवढ्यात आता सावलीला शोधत शोधत सारंग त्याच रस्त्याने गाडीतून जातो. पण पुन्हा एकदा सारंग सावलीची हुकाचूक होती आणि गुंड सावलीला बघतात आणि धरतात आणि त्याच वेळेस सावली आता रेल्वे चढते आणि रेल्वेमध्ये चढता क्षणी आता सावलीचं ते बाळ गुंड आपल्या हातात घेतो आणि त्या पुलावर येऊन तो गुंड आता सावलीच्या बाळाला खाली टाकू लागतो. पण त्याच वेळेस सारंग तिथे येऊन ते बघतो आणि हॉर्न वाजवून त्या गुंडाला थांबवतो आणि एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून सारंग आता त्या बाळाला वाचवतो आणि सावलीचं दुसरं बाळ आता आलेलं असतं ते सारंगच्या हातात आणि दुसऱ्या एका बाळाला घेऊन आता सावली आता तिथून निघून जाते. तर सावलीचं एक बाळ सारंगकडे आलेलं असतं आणि दुसरं सावलीकडे सुखरूप असतं आणि राजकुमारचा प्लान झालेला असतो तो फेल. तर आता सारंग आणि सावली दोघेही पुन्हा कसे बाळांना घेऊन त्यांच्या मुलांना घेऊन एकत्र येतात प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.